आमची देवळं गेली तर आम्ही पण गेलो. आज वस्ती कुणाची येते इथे, सगळी जैन गुजराती मराठ्यांना भाव कोण देत नाही. तर आमच्या हक्काच्या गिरगावात आमचा विठ्ठल रखुमाई बसलेला आहे आणि आम्हाला तिथे भेटता येत नाही. की बिल्डर ही इथे हायफाय बिल्डिंग बांधणार, आमचं देऊळ तोडणार. आपली हिंदूंची मंदिरं सगळीकडे तोडली जातात विकासकाच्या नावाखाली. नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. आज आपण गिरगावमध्ये आहोत. गिरगावमधील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या समोर मी आज उभा आहे. खरं तर हे मंदिर 300 वर्ष जुनं मंदिर आहे. हे 3 मजली मंदिर होतं. ते विकासकाच्या नावाखाली विकासकाने वरचे 2 माळे इथले तोडलेले आहेत. जर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर शिवसेनेच्या नगरसेविका सौ मिनल प्रवीण जुवाटकर नूतनीकरणाच्या नावाखाली इथे आतमध्ये शिलालेख होता, तो देखील सिमेंट लावून पुसण्यात आला आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली हा शिलालेख पुसण्यात आला आहे आणि हा बोर्ड लावला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच काम इथे झालेलं नाही आहे. तसंच विकासकाने इथले वरचे 2 माळे देखील तोडून टाकलेले आहेत. हे खरं तर खूप पुरातन असं मंदिर आहे. ही एक गिरगावाची ओळख आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आहे. आज आपल्यासोबत विठ्ठल रखुमाई मंदिराचे समितीचे काही सदस्य आहेत. गिरगावातील विठ्ठल भक्त या मंदिरासाठी लढा देत आहेत. आज आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्या काय भावना आहेत, त्यांची काय मागणी आहे, ते आज आपण थेट ऐकून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सुमित्रा महेश शिरलेकर, राहणार गिरगाव. विठ्ठल रखुमाई सेवा समितीवर मी ॲज अ सचिव म्हणून काम करते. मॅडम नक्की काय तुमची मागणी आहे, काय विषय आहे हा मंदिराचा? मंदिराचा विषय असा आहे की हे मंदिर जवळजवळ 200 वर्षापेक्षा जुनं मंदिर आहे आणि आपली जी काही प्राचीन वास्तू आहे ती आपल्याला अबाधित राहावी. आपली हिंदूंची मंदिरं सगळीकडे तोडली जातात विकासकाच्या नावाखाली, ते कुठेतरी बंद व्हावं. कारण आज आम्ही हिंदू म्हणून आज आपण एक प्रत्येक सणाला प्रत्येक वेळी आपण आपल्या देवाजवळ नमस्कार करायला जातो. जर आपल्याजवळ देवच नसेल तर आम्ही नमस्कार कुठे करायचा? आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, एक पंढरपुरामध्ये आपण विठ्ठलाला भेटायला जातो, श्रद्धेने आणि भावनेने जातो. आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला लोक वाऱ्या करतात. आज मुंबईमधलं एक आमचं हे पंढरपूर आहे, मग आम्ही कुठे जायचं? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आमच्या विठ्ठलाला भेटायला आम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरजच का? आम्हाला भेटायचं असेल तर आम्ही मुंबईत आमच्या हक्काच्या गिरगावात आमचा विठ्ठल रखुमाई बसलेला आहे आणि आम्हाला तिथे भेटता येत नाही. आताही तुम्ही बघितलं ना, बंद ठेवतात मंदिर. हे चुकीचं आहे. आज विठ्ठल रखुमाईचं मंदिर पंढरपुरामध्ये जा, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत विठ्ठल सगळ्यांना दर्शन देतो. पण आमच्या इथे गिरगावामध्ये आम्ही हिंदू असून, आमचंच मंदिर असून आम्हाला दर्शन करायला मिळत नाही आणि आमचंच मंदिर आहे ना, आम्हाला त्यासाठी लढायला लागतंय. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर मॅडम आत्ताचं जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतायत, तरी पण हा मंदिराचा विषय समोर आला आहे, काय सांगा? मी आत्ताचे जे सरकार आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी एक विनंती करू इच्छिते. सामान्य नागरिक म्हणून, सामान्य वारकरी म्हणून आणि एक महिला म्हणून आमचा देव आम्हाला 300 वर्ष जुनं मंदिर आहे आणि आमच्या देवाला अस्तित्व आम्हाला दाखवायला आम्हाला 2014 पासून आम्ही जो लढा देतो आजपर्यंत तो लढा द्यावा लागतो. म्हणजे आपलीच मंदिरांना आपल्याला लढावं लागतंय. तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना एक विनंती करू इच्छिते की जी काही जुनी मंदिरं असतील, तुम्ही एक नवीन GR काढा आणि ती मंदिरं आपली वाचली पाहिजेत आणि आपलं हिंदुत्व टिकलं पाहिजे. ही माझी नम्र विनंती आहे त्यांना. मॅडम कुठेतरी हे मंदिर हेरिटेज व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, सह्या घेतायत, तो काय नेमका विषय आहे? तो नेमका विषय असा आहे की इकडे जो शिलालेख होता, शिलालेख 2007 मध्ये आमच्याकडच्या नगरसेविका सौ मिनलताई जुवाटकर यांनी नूतनीकरणाच्या नावाखाली जो शिलालेख होता तो तोडण्यात आला. तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की शिलालेख नसल्यामुळे हे मंदिर हेरिटेज आहे की नाही हे सिद्ध करायला आम्हाला खूप वेळ लागला. पण मंदिराचे सगळे पुरावे, मंदिराचे आत्तापर्यंतचे भाडे, खरेदी, खत, सगळं काही मंदिराचे जेवढे ॲग्रीमेंट झालेत 7, त्या 7च्या 7 ॲग्रीमेंटमध्ये आज हे मंदिर कृष्णार्पण केलेलं आहे. म्हणजे विठ्ठलाच्याच नावावर हे मंदिर आहे. हे कोणालाही पाडू शकत नाही, कोणीही पाडू शकत नाही. मग अशा पुरातन वास्तूला जिथे चाफेकर बंधू येऊन गेले, जिथे चाफेकर बंधूंनी क्रांतिकारी चळवळी केल्या, अशा या पुरातन वास्तूला आपण नाही जपायचं तर कोणी जपायचं? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
विकासकाने इथे नूतनीकरण किंवा चेंजेसच्या नावाखाली काय काय आपल्याला काहीच केलं नाही. तुम्ही मंदिराचा व्हिडिओ बघा. विकासकाच्या नावाने, नूतनीकरणाच्या नावाने आतमध्ये काहीही चेंजेस झालेले नाहीत. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, मंदिरात लोकांना येऊ नये म्हणून त्यांनी टेकूची गरज नसताना सुद्धा टेकू लावलेले आहेत. आणि लोकांना भीती दाखवली त्यांनी. आपल्यासोबत इथे गिरगावातील स्थानिक विठ्ठल भक्त आहेत असं आपण म्हणू शकता. आज आपल्यासोबत एक आजी आहेत. आजी, तुमचं नाव? माझं शैला मधुकर गोरे. बरं, कधीपासून राहता तुम्ही? आम्ही इथे 1980 सालापासून आम्ही राहतो. तेव्हापासून मी बघते हे देऊळ आहे. आणि आम्ही सगळे पुरावे बिरावे घेऊन आलो इथे की आम्हाला ते साबित करायचे की हे देऊळ खूप पुराणी आहे आणि हे राहावं इथे, म्हणून आम्ही खूप मेहनत घेतली. बस बाकी काय आम्ही बोलणार आता. आपण एक सह्या घेतोय म्हणजे हां, वाचण्यासाठी असं सह्या. म्हणू शकतो. हां, आपण हां. त्याबद्दल सांगा. त्याबद्दल काय आम्ही सह्या घेतो आणि वाचवू शकतो असं आम्ही प्रयत्न करतो. आणि ते वाचलेलं पण आहे मंदिर. कारण का हायकोर्टाने आम्हाला स्टे दिला म्हणजे ते हल्लं नाही म्हणजे आहे ना, वाचले. बस एवढंच मी बोलू शकतो. कधीपासून तुम्ही मंदिर बघताय आणि काय काय इथे, जसं की आपल्याला समजलं की इथला शिलालेख झालाय. इथे शिलालेख होता, तो काढून टाकलाय त्याही. दुसरी गोष्ट, इथे सगळे कार्यक्रम व्हायचे, दिवाळीत व्हायचे, काकड आरती व्हायची, सगळे नवरात्र व्हायची, सगळे कार्यक्रम व्हायचे. आणि हे पांडुरंग शास्त्री आठवले यांची पण भजनं व्हायची, याची त्याची भजनं व्हायची. 4 वाजता उघडं करायचे ते आणि 4 वाजता भजनं व्हायची इथे. आणि नेमकं काय कारण सांगून हे मंदिर असं बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे? तो चालू काय, त्याला पाहिजे ही जागा, बिल्डरला पाहिजे म्हणून तो असं सगळं वागतात ना ते आमच्याशी की बिल्डर ही ते हायफाय बिल्डिंग बांधणार, आमचं देऊळ तोडणार, असं करणार ते. त्यासाठी ते आमच्या पिछे लागून हे देऊळ पाडायची भूमिका करतात. बरं, तर आम्ही कसं देणार पाडायला ना. बरोबर. आता एक विठ्ठल भक्त म्हणून, एक गिरगावकर म्हणून, एक स्थानिक म्हणून तुमची प्रशासनाकडे काय मागणी? आमची मागणी आहे की आमचं मंदिर राहिलं पाहिजे, आमचं देऊळ राहिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आणि आमची देवळं गेली तर आम्ही पण गेलो. आज वस्ती कुणाची येते इथे, सगळी जैन गुजराती मराठ्यांना भाव कोण देत नाही. हे असं का? आम्ही महाराष्ट्रात राहून आम्हाला असं का होतंय, असं आमची एक प्रश्न आहे सरकारला पण. काय माझं एकच मागणं आहे सरकारलाही आणि सगळ्यांनाच की प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपलं देऊळ वाचवायला आपणच लढा कोर्टामध्ये द्या. हे शक्य नाही आहे आणि हे चुकीचं आहे. तर माझी अशी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर 100 वर्षापेक्षा जेवढी जुनी मंदिरं आहेत त्यांना इमिजिएट त्यांनी नवीन GR काढावा आणि तो त्यांनी अंमलात आणावा. आणि जेवढी काही जुनी मंदिरं आहेत त्यांचा जीर्णोद्धार करून त्यांना हेरिटेजमध्ये डिक्लेअर करून ती जी हेरिटेज वास्तू आहे ती आबादित राहण्यासाठी सरकारने ह्या मंदिरांना मदत करावी, ही माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. आपल्या माध्यमातून जे गिरगावातील विठ्ठल भक्त आहेत, जे बघतायत, ज्यांना सहभागी व्हायचं असेल यामध्ये, त्यांना काय आवाहन कराल? माझं गिरगावातील नाही, मी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करते की आज जसं आपण पंढरपुरात विठ्ठलाला भेटायला, विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घ्यायला जसं आपण जातो, जसं पंढरपुराच्या विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे, तशी प्रतिकृती आज मुंबईमधील वैद्यवाडी गिरगाव येथे तशी विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. मग अशा वास्तूला आपण जतन करायला आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, सगळ्यांनी या मंदिरात यावं. मंदिर सगळ्यांचं आहे आणि माझ्या संपूर्ण तमाम गिरगावकरांना, माझ्या जनतेला, माझ्या मायबापांना, तसेच महाराष्ट्रातील सर्व वारकरी लोकांना माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे. मी रामकृष्ण हरी म्हणून सांगते की तुम्ही सगळ्या वारकरी भक्तांनो, आपल्या माऊलीचं रक्षण करायला, आपलं माऊलीचं मंदिर वाचवायला तुम्ही आम्हाला सहकार्य करावं, ही माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे. हे विठ्ठलाचं मंदिर वाचावं, ही पावित्र्य वस्तू इथे अशीच राहावी, त्यासाठी एका विठ्ठल भक्ताने दुसऱ्या विठ्ठल भक्ताला मागितलेली ही दाद आहे. यासाठी गिरगावातील जे कोणी लोक बघतायत, जे कोणी लोक आपल्या विठ्ठलाचं दर्शन ज्यांना घ्यायचं आहे, त्या लोकांनी सर्वांनी इथे लक्ष देणं ही काळाची गरज आहे.